नमस्कार. लागूबंधू सहप्रस्तुत होम मिनिस्टर नवरात्र विशेष. होम मिनिस्टरची हेल्थ मिनिस्टर नात्यापलीकडचं नातं च्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज घटस्थापनेचा दिवस. आपणा सर्वांना घटस्थापनेच्या आणि या नवरात्र उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देत असताना मी खूप आनंदी अशासाठी आहे कारण आता या 9 दिवस अशा देवींना आपण भेटणार आहोत. स्वतःचं कुटुंब आणि त्याचबरोबर इतरांच्या कुटुंबात लख्खपणा आणण्यासाठी सदैव झटणाऱ्या या हेल्थ मिनिस्टरना सुद्धा आता आपण भेटणार आहोत या नवरात्र विशेष भागांमध्ये. या माऊलींना एक दिवस आनंदाचा घरी झी मराठीची शोफर ड्रिव्हन गाडी जाणार आणि मग त्यानंतर या माऊलीला या कुटुंबाला घेऊन अगदी मुंबईपासून जवळ असलेल्या रिसॉर्टमध्ये आज आम्ही सगळेजण आलेले आहोत आणि एक एक कुटुंब आता या कार्यक्रमात आपल्याला भेटणार आहे. तिथे आल्यानंतर छान आनंद, दिवसभर काही काम करायचं नाही, मजा करायची, लेकरा बाळांनी मस्तपैकी पाण्यात डुंबायचं, कधी वेगवेगळी साहसी खेळामध्ये समरस व्हायचं आणि सारा प्रत्येक कोपरा छान एन्जॉय करून ती एनर्जी घेऊन पुन्हा आपल्या घरी जायचं आणि आठवणींचा अल्बम चाळायचा. आज आपण ज्यांना भेटणार आहोत त्यांचं नाव आहे सुजाता भगवान कदम. घणसोली इथे राहतात. चला सन्मान करूया या माऊलीचा आणि नतमस्तक होऊया या नवरात्र उत्सवामध्ये. चला भेटूया पहिल्या कुटुंबाला. नमस्कार. कसं वाटतंय आज? छान वाटतंय. उखाणा घेणार? हो घेणार ना. मग घ्या ना. तालुका पाटण, जिल्हा सातारा, सळवे माझं गाव. होम मिनिस्टरची संधी मिळाली, घेते भगवानरावांचं नाव. काय सांगताय काय हो भगवानराव, तुम्ही काय बोलणार? गणपतीची करतो रोज आरती, सुजा माझ्या जीवनाची सारथी. काय सांगताय? बरोबर, वहिनी ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे मिस्टर भगवान कदम. नमस्कार. तो माझा मोठा मुलगा स्वप्नील. हॅलो. ती मुलगी हॅलो. नीलम. आणि ती माझे जावई सुपुगडे, म्हणजे बजरंग सुपुगडे. ती माझ्या मोठ्या धीरांची सुनबाई. नमस्कार. तिचं आरती नाव आहे. आणि तो त्यांचा छोटा मुलगा आणि हा मोठा मुलगा, हा प्रतीक, तो शुभम. अरे वा वा वा. मला तुम्हाला विचारायचंय की दिवस तुमचा सुरू कसा होतो? उठले की सकाळी मुलाचा मिस्टरांचा डब्बा, आम्हाला कामाला जायचं असतं, मग घाई असते, सगळं उरकायचं असतं, सगळ्यांच्या आंघोळा, डबे, टिफिन भरणं, हे ते. मग आपले बॅग अडकवली की निघाली कामाला. मग पहिल्यांदा कुठे जाता? मग पहिल्यांदा मी सारा पाठारे म्हणजे सौरभ पाठारे त्यांच्या घरी जाते. किती वेळाचं अंतर तुमच्या घरापासून? अर्धा पाऊण तास पण लागतो. हो का? ट्रॉफिक असलं तर 1 तास पण लागतो, म्हणजे कारण ठाणा ते आपलं घनसोली ते ठाण्याला जायचं. मग तुम्ही रोज ठाण्याला रोज जाता जाऊन घणसोलीवरून? हो. बरं. आणि मग त्यांच्याकडे किती वाजता पोहोचता? त्यांच्याकडे 9, पावणे 9 जसं होईल तसं करून घेतात ऍडजस्ट. होय ना. हो. आणि मग तिथे किती वाजेपर्यंत असता तुम्ही? तिथे मी रात्री 9 वाजेपर्यंत असते. 9, सव्वा 9 पण. मग ती कशी आहेत सगळी कुटुंबातली माणसं? हो, खूप छान आहेत. पाठारे कुटुंबाची पण माणसं चांगली आहेत. आणि म्हणजे मधला वेळ मिळतो मला 10च्या दरम्यान, माझं जर त्यांचा जेवण नाश्ता उरकतो त्यावेळेला मी अजून 1-2 कामं करते. ती कुठे? तिथेच करते त्या बिल्डिंग मध्ये. एक राणे म्हणून आहे आणि एक आपलं भिवापूरकर म्हणून आहे. म्हणजे दिवसभरात स्वतःच्या घरचं सगळं करायचं, यांचा डबा करायचा, मुलांचा डबा करायचा, निघायचं, मग तिकडे जायचं, तिथे सुद्धा शांत राहायचं नाही, त्या बिल्डिंग मध्ये सुद्धा परत 2 ठिकाणी करायची कामं, परत संध्याकाळी यायचं. काय माऊली, खरंच कुठून येते एवढी ताकद हो तुम्हाला? मला खरंच नेहमी हा प्रश्न पडतो. होम मिनिस्टरच्या या टप्प्यावर अशा माऊलींचा सन्मान आपण करत आहोत की ज्या माऊली स्वतःच्या घराबरोबर इतरांच्या घरामध्ये जाऊन सुद्धा साक्षात लक्ष्मी सरस्वतीचं रूप बनतात, त्या घरातल्या सगळ्यांना आपलंसं करतात. म्हणजे नात्या पलीकडचं नातं जे म्हणतो ना, ते अशा ठिकाणी अनुभवायला मिळतं. इतकी मेहनत करणारे या माऊलीबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? तिच्याबद्दल सांगायचं जेवढं सांगेल तेवढं माझ्या तरी म्हणजे कमीच आहे. किती वर्ष झाली लग्नाला? 24 वर्ष. 26. रागावू नका ना. 24 जरा 26 केली असा हात म्हणून 26 काय? त्यांच्याकडे काय. कसं काय लग्न कसं जमलं तुमचं? लग्न घरातल्या लोकांनीच जमवलं, मोठ्या माणसाने. कसा स्वभाव आहे वहिनींचा? एकदम छान आहे. छान आहे. आणि यांचा स्वभाव? त्यांचा पण आहे तसा, म्हणजे माणूस म्हणून ते खूप हे आहेत, पण कधी कधी जर हे झाले तर मग हेच आहेत. मग रिक्षाच्या सायलेन्सरचा आवाज येतो. हो. पण मला सांगा, पण ठाण्यावरून कधी हे तुम्हाला पिकअप नाही करत? नाही, रोजच पिकअप असते. सकाळी घेऊन जातात, संध्याकाळी घेऊन येतात. बघा, ह्याच्यापेक्षा आणि काय प्रेमाचं हे आहे, हो की नाही? दोघांनी मिळून बाहेर जाण्याचा कधी वेळ आला होता का? नाही सर.
कधीच नाही. नाही. कधीच नाही. तुमचं कुटुंब किती जणांचं? आता माझ्या घरात म्हटलं तर आता आम्ही तिघच आहे, पण आता ह्याच वर्षी मुलीचं लग्न झालंय. मुलगा मुलगी, आता मुलगी लग्न करून सासरी गेली, हो. पण त्या दोघांना घेऊन कधी असं फिरायला जाण्याचा असा क्षण कधी आला आयुष्यात? कारण खूप प्रयत्न करायचं असं की कुठेतरी जावं पण वेळच नाही यायचा. एकदा फक्त आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो होतो. अच्छा. त्याच्यानंतर कधीच नाही. आज झी मराठीने हा एक वेगळा आनंद. झी मराठीचे धन्यवाद. पण त्याचबरोबर या राबणाऱ्या या स्त्री शक्तीला तिच्या कुटुंबासमवेत एक अख्खा दिवस आनंदात घालवायचा निर्णय जेव्हा झाला आणि आज तुम्ही या रिसॉर्टमध्ये आलेले आहात, कसं वाटतंय माऊली तुम्हाला? खूप छान वाटलं. खूप इथली व्यवस्था वगैरे सगळं व्यवस्था चांगली झाली आणि खूपच मजा आली. आनंद कसा होता? आनंद एकदम आनंदच आहे. म्हणजे आता तो आनंद कसा व्यक्त करायचा असं म्हणजे हे होतंय. काल रात्री तुम्ही इथे आला, बरोबर आहे, रिसॉर्टच्या दरवाज्यात उतरला आणि मग तुम्हाला राहण्याची व्यवस्था केली होती. कसा होता हो अनुभव? एकदम मस्त समाधान झालं. वाटलं सर. कोण बोलेल याच्यावरती? मी खूप ठिकाणी फिरलेलो आहे, ऑफिसची ट्रिप म्हणा किंवा काय, पण मम्मी पप्पांसोबत हा पहिलाच अनुभव आहे माझा की आम्ही सोबत म्हणजे असे एक ट्रिपला आलो. तर त्यानंतर मग आम्ही इथे आलो रात्री एक 9 वाजता. छान वाटलं की बाबा एक वेगळीच दुनिया त्यांना बघता आली. म्हणजे असं सासरी गेल्यानंतर ताई परत माहेरी आली आहे, कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय. त्यांच्यासोबत आई वडिलांसोबत असं बाहेर येणं हे पहिल्यांदाच झालंय. कधीच त्यांना वेळच नाही भेटत. इतकी ती बिझी असते. सकाळपासून रात्री 10-10:30 वाजेपर्यंत तिचा हात म्हशीसारखा चालू असतो. आमच्यासाठी ती खूपच कष्ट करते. प्रत्येक एवढं 7 जणांचं कुटुंब, 7 भावांना, दिरांना सगळ्यांना सांभाळून घेते. ती तिच्या कुटुंबात लहान आहे. तिच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. खूप म्हणजे घरामध्ये सपोर्टिव्ह आहे ती. इतकं म्हणजे आई म्हणतात ना, आई ईश्वर आत्मा. खूप म्हणजे खूप अमेझिंग आहे माझी आई. किती मनापासून लेख भावना व्यक्त करते. तुमच्याबद्दल ना पाठारे कुटुंब काय म्हणतंय ते ऐकणार आहोत. हाय मावशी, कशा आहात तुम्ही? एन्जॉय करताय का? मावशी माझ्याकडे जसं त्यांनी सांगितलं तशा त्या माझ्या हेल्थ मिनिस्टर आहेत. माझ्या बाळाला सांभाळतात आणि या सगळ्याबरोबर आमचं आता एक थोडं इमोशनल बॉन्डिंग असं झालंय, कारण खूप वर्ष आहेत ते आमच्याकडे. मावशी असल्यामुळे सासू सासऱ्यांना भरपूर प्रेम द्यायला, भरपूर खेळायला सारा बरोबर मिळतं, कारण त्यांना बाकी सगळ्या गोष्टी मावशी काळजी घेतात. मला एक किंवा 2 इन्सिडेन्सेस इथे सांगावेसे वाटतील. मला ऑफिस वर्कसाठी कॅनडाला जावं लागलं 1-1.5 महिन्यासाठी जवळजवळ. आणि तेव्हा मी पूर्ण घर मावशींना सोडून गेलेले. पूर्ण दिवसभर तिला आई नाही अशी उणीव जाणवू न देता त्या तिला सांभाळायच्या. रात्री झोपवून वगैरे मग त्यांच्या घरी जायच्या. मावशी मला गोड गोड खाऊ वाटतात. माझ्या लांबच्या आजीकडून पापलेट आणतात. रिक्षा बसून मंदिरात नेतात. आणि कोण नेतं? कोणाची रिक्षा असते ती? काकांची, मावशींचे मिस्टर. आमच्या मावशींबद्दल बोलायचं तर मावशी या माझ्या आईसारख्याच आहेत आणि ते माझ्या आईसारखीच काळजी घेतात. एकदा तर मला आठवतं की रात्री मला खूप कडकडून ताप आला होता आणि माझी वाईफ कॅनडाला होती आणि मी आणि माझी मुलगी दोघीच घरी होतो. सकाळी त्या आल्या, त्यांनी बघितलं की मी पांघरुणात आहे आणि मी कुडकुडतो आहे, तर त्यांनी लगेच त्यांच्या मिस्टरांना बोलवलं आणि मला रिक्षात घातलं आणि हॉस्पिटलला घेऊन गेले. सो लाईक इट इज लाईक अ फॅमिली टाईप, म्हणजे आई बाबांसारखं त्यांनी मला वागवलं. मावशी, तुम्हाला सगळ्यांना तिथे सहपरिवार बसलेला बघून आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटतंय. खूप एन्जॉय करा, रिलॅक्स करा. त्या कुटुंबाने इतक्या छान भावना व्यक्त केल्या, कसं वाटतंय तुम्हाला? मला खूप म्हणजे इथे येण्याचं पण सगळं क्रेडिट काय असेल तर त्या पाठारे कुटुंबांनाच असेल. कसं काय? कारण मला न माहिती होताच वरदा कानिटकर
आणि त्यांनी दोघींनी हे सगळं केलंय. हो का? हो, तिनं फक्त नुसतं मला फोन करून सांगितलं की मावशी असं असं, आणि मला माहित पण नव्हतं एवढं. पण तुम्हाला आज एक सगळ्यांनी मिळून त्या ज्या कोण तुम्ही कोणाकोणाकडे काम करता, पाठारे, मग राणे आणि भिवापूरकर, त्या सगळ्यांनाही मी धन्यवाद देणार आहे की या माऊलीला आज एक दिवस तुम्ही सुट्टी अगदी आनंदाने दिली आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबातला हा आनंदाचा क्षण आज इथे आलेला आहे. काय बाबा, सासूबाईंबद्दल कसं काय? 8-9 महिने झाले लग्नाला. जेवढं मी अनुभव घेतलाय तेवढा एकदम चांगले येतात, आईसारखे येतात. होय ना? त्यांनी लहानपणापासून भरपूर कष्ट केले, अजून पण करतात कष्ट, त्या भरपूर करतात. आम्हाला तेवढं जमणार नाही एवढं त्या करतात. आजचा हा एक दिवस आनंदाचा, पण रोज घरात असा आनंद येऊ दे ही आमची मनापासून देवाला प्रार्थना. आणि त्याचबरोबर आता एक छोटंसं आव्हान आहे मिस्टरांना. लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली सोन्याची नथ आज बक्षीस म्हणून देणार आहे. समोर 3 फोटो दाखवणार आहे. तुम्ही जर ते बरोबर ओळखले तर या माऊलीला सोन्याची नथ आज बक्षीस म्हणून देणार आहे. बघा आता तुम्ही. हा, काय आहे हे? बाजूबद्ध आहे नक्की. अभिनंदन. हे काय आहे? बांगड्या. पण त्याला काय म्हणतात? मोत्याचे तोडे. अभिनंदन, अभिनंदन. हे काय आहे? गळ्यातलं सर आहे. गळ्यातलं लॉकेट आहे. हो, म्हणजे पेंडंट आहे ना. किती ग्रहांचं आहे सांगा तुम्ही? 9 ग्रहांचं. 9 ग्रहांचं. अरे वा, 9 ग्रहांचं डायमंडचं हे पेंडंट. अभिनंदन, अचूक ओळखलं. त्यामुळे आज 3ही उत्तर बरोबर दिल्यामुळे लागू बंधू यांच्याकडून सोन्याची नथ तुम्हाला मिळाली वहिनी. अभिनंदन. आपलं घर समजून कायम नात्यापलीकडचं नातं जपणाऱ्या या माऊलींशी आज आपण बोलतो आहोत. नमस्कार ताई. नमस्कार. कसं वाटतंय आज? छान वाटतंय खूप. असं म्हणतात ना, आनंद गगनात मावे ना, असं कालपासून जेव्हा कळला की आम्ही तुम्हाला भेटायला येतोय तर खूप आनंद. म्हणजे 2 दिवस फक्त हे भरा ते भरा, हे राहिलं ते राहिलं. म्हणजे एक दिवस एकदम मस्त होता तुमचा. एक दिवस पूर्ण खूप छान होता. मुलं दोन्ही मोठी झाली आहेत, बरोबर की नाही? तर मी आधी ताईला विचारतो, ताई, बाबांच्या स्वभावात कुठला बदल झालेला तुला आवडेल? ते हाय असेच चांगलेत. लहानपणापासून एखादी गोष्ट मागितली की मिळायची? हो की नाही? आईच्या कष्टाबद्दल तर तुम्ही बोलला. आईने काय केलं पाहिजे आता? स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? काहीच नाही, ती हाय अशीच पहिल्यापासूनच चांगली. रागवत नाही ना कधी? कधीच नाही. हा, तशी रागवते ना चुकी केल्यावर. कधीच नाही, लगेच माहेर आठवलं, रागवते ना. काय दादा? मम्मी कशी थोडी स्ट्रिक्ट पण आहे, प्रेमाळू आहे वगैरे. पण कसं कुठली एखादी चुकी झाली किंवा काय तर थोडीशी ती जरा जास्त म्हणजे हे होते तिला. आता म्हणजे कधी कधी त्रास होतो तर ती जरा जास्त म्हणजे बोलते, तर ते थोडंसं म्हणजे कमी करावं तिने. आईबाबांच्या आनंदासाठी काय भविष्यात करण्याची इच्छा आहे तुझी? मी आता खूप म्हणजे त्यांच्यासाठी एक प्लॅनिंग चालले माझी. एक सरप्राईज पण आहे. अरे वा, सांगू नको ते. हां, माझ्या फक्त कानात सांग नंतर, नाही तर आत्ताच कळेल त्यांना. तुझं काय म्हणणं आहे? काय केलं पाहिजे या दोघांनी आता? त्यांनी थोडा आराम केलं पाहिजे. तेव्हा या सगळ्यांच्या सुखासाठी मी तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि आशीर्वाद दे माते, आणि सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे एवढं मागणं करतो. बरं, आता या खेळात काय घडणार बघूया. लहानपणीचीच आठवण करून देणारा खेळ आहे. याच्यामध्ये जे जिंकणार त्यांना चित्र काढायचं आहे, आणि त्यांनी काढलेलं चित्र सगळ्यांनी ओळखलं तर त्या माऊलीला आज बाजूबंद बक्षीस म्हणून मिळणार आहे. आता तो मिळवून द्यायचा की नाही तुम्ही दोघे ठरवायचं आहे. तर आधी कोणाला संधी मिळणार ते बघूया. चालेल? मी उडवतो. कोण बोलणार? तुमचं काय म्हणणं आहे? छापा. तुम्ही? काटा. राहिलेला काय पर्यायच नाही ना. चला, हे बघा, मी उडवलं. छापा. मग आता ताई चित्र काढणार. तुम्ही काढा. वेळ सुरू होते आता.
दाखवा, बघूया ओळखतायत का. कलश. कलश. हां. अभिनंदन. या माऊली, तुम्ही इकडे या, तुम्ही तिकडे बसा. चला, आज मुलीने तुम्हाला बाजूबंद मिळवून दिलेला आहे. अभिनंदन. आणि लागू बंधू यांच्याकडून गिफ्ट वाउचर दिलेला आहे. अभिनंदन. या गप्पा आणि ही मजा कधीही संपू नये अशी. हो. तुमचं काम हे जास्त महान आहे आणि ते महान आहे म्हणून कितीतरी घरांमध्ये आनंद निर्माण होतो आहे. कारण कुणासाठी तुम्ही आधार बनत आहात, कुणासाठी तुम्ही जसं मगाशी तुमच्या त्या पाठाऱ्यांनी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही सासू सासऱ्यांची पण सेवा करत आहात किंवा त्यांच्यासाठी तुम्हाला सासू किंवा सासऱ्यांसारखं वयाचं स्थान आहे. म्हणजे मावशी, तुम्ही काही परक्या राहिलेल्या नाही आहात, त्या घराच्या झालेल्या आहात आणि त्या नात्यामध्ये तुम्ही इतक्या गुरफटून गेलेल्या आहात की तुम्हाला आमच्या झी मराठीकडून मनापासून नमस्कार आहे. आणि तुम्हालाही नमस्कार आहे. लक्ष्मीनारायणाप्रमाणे तुम्ही जाता आणि मग घरामध्ये जाऊन घर लख्ख करून सोडता. आणि या प्रवासात तुमची जी मदत आहे ती सुद्धा अशीच कायम राहो आणि कायम या माऊलीचा तुम्ही सन्मान करा आणि माऊली तुम्ही त्यांचा सन्मान करा आणि उत्तरोत्तर तुमची सगळ्यांची भरभराट होऊ दे ही मनापासून प्रार्थना. कारण रिसॉर्टवर आल्यावर आता शांत राहायचं नाही आहे, तर मजा करायची आहे. पण आत्ताचा क्षण आहे तो या माऊलीचा सन्मानाचा. तेव्हा पैठणी देऊन या माऊलीचा आज आपण सन्मान करणार आहोत. चला, अभिनंदन. या रिसॉर्टमध्ये तुम्ही मजा केली आणि ही केलेली मजा घरी जाताना नुसतीच जायची नाही आहे, तर हा आठवणींचा सगळा अल्बम आहे ना, तो दिवसभरातले आनंदाचे क्षण सगळे टिपलेले आहेत ते या अल्बममध्ये आहेत. ते आधी तुम्हाला देतो, घ्या. अभिनंदन. आणि वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आपणा सर्वांना मनापासून नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि असंच उद्याच्या भागात काय घडणार तेही पाहायला विसरू नका. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.